मित्रहो, पत्र म्हणजेच लेटर्स दोन प्रकारचे असतात। एक फॉर्मल लेटर म्हणजेच औपचारिक पत्र, हे कार्यालयीन पत्र असू शकते किंवा व्यावसायिक पत्र असू शकते। तर पत्राचा दुसरा प्रकार आहे इनफॉर्मल लेटर म्हणजेच अनौपचारिक पत्र। मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण इनफॉर्मल लेटर म्हणजेच अनौपचारिक पत्राचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग लगेच पाठाकडे वळूयात। मित्रहो, नमस्कार, मी डॉक्टर नारायण भिडवे। मित्रहो, वर्ग 10वीला क्वेश्चन 5A मध्ये लेटर रायटिंगसाठी प्रश्न असतो। क्वेश्चन 5A2 मध्ये आपल्याला फॉर्मल लेटर म्हणजेच औपचारिक पत्र लिहावे लागते, तर क्वेश्चन 5A1 मध्ये आपल्याला इनफॉर्मल लेटर म्हणजेच अनौपचारिक पत्र लिहावे लागते। मित्रो, इनफॉर्मल लेटरला तुम्ही फॅमिली लेटर किंवा लेटर टू फ्रेंड देखील म्हणू शकता, कारण इनफॉर्मल लेटर्स हे फॅमिलीमधील एखाद्या व्यक्तीला किंवा मित्रांना लिहिलेले असतात। इनफॉर्मल लेटर हे फॉर्मल लेटरला ऑर आहे, म्हणजे दोन्हीपैकी एकच प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे 5 मार्क्ससाठी। मित्रहो, ही दोन्ही पत्र लिहिण्यासाठी एक जाहिरात दिलेली असते आणि या जाहिरातीसोबत एक प्रश्न दिलेला असतो। क्वेश्चन 5A1 साठी एक प्रश्न असेल, तर क्वेश्चन 5A2 साठी एक प्रश्न असेल। अशा प्रकारे दोन प्रश्न दिलेले असतात, परंतु जाहिरात मात्र एकच असते। या ठिकाणी आपण इनफॉर्मल लेटर लिहायला शिकणार आहोत खरे, परंतु अगोदर आपण फॉर्मल लेटरची रचना समजून घेऊया आणि त्यानंतर इनफॉर्मल लेटरची रचना समजून घेऊयात। मित्रो, फॉर्मल लेटरमध्ये एकूण 8 मुद्दे वापरण्यात येतात। हे सगळे 8 मुद्दे आपण अगोदर पाहून घेऊयात। यातील पहिला मुद्दा आहे पत्र लिहिणाऱ्याचे नाव, पत्ता व दिनांक। तर दुसरा मुद्दा आहे पत्र स्वीकारणाऱ्याचे पद व पत्ता। तिसरा मुद्दा आहे सब्जेक्ट म्हणजेच पत्राचा विषय। चौथा मुद्दा आहे रेफरन्स म्हणजेच संदर्भ। पाचवा मुद्दा आहे अभिवादन किंवा नमस्कार। सहावा मुद्दा आहे द बॉडी ऑफ द लेटर म्हणजे पत्राचा मजकूर। तर सातवा मुद्दा आहे उपयुक्त शेवट व लिहिणाऱ्याचे नाव किंवा लिहिणाऱ्याची सही। आणि आठवा मुद्दा आहे इन्क्लोजर्स म्हणजेच पत्रासोबत आपण कोणकोणती कागदपत्रे जोडली त्याची यादी। अशा प्रकारे फॉर्मल लेटरचे हे 8 मुद्दे आहेत। या 8 मुद्द्यानुसार आपण फॉर्मल लेटर लिहितो, परंतु मित्रहो, इनफॉर्मल लेटरमध्ये यापैकी अर्धेच मुद्दे आपल्याला वापरायचे आहेत। म्हणजे पत्र स्वीकारणाऱ्याचे पद व पत्ता इनफॉर्मल लेटरमध्ये वापरत नाहीत। यासोबतच सब्जेक्ट व रेफरन्स हे दोन्ही मुद्दे इनफॉर्मल लेटरमध्ये वापरत नाहीत। अभिवादन नमस्कार असतो, उपयुक्त शेवट असतो, लिहिणाऱ्याचे नाव असते आणि हा शेवटचा मुद्दा इन्क्लोजर्स हे इनफॉर्मल लेटरमध्ये नसतात। अशा प्रकारे 4 मुद्दे हे इनफॉर्मल लेटरमध्ये कमी असतात। चला तर मग आता इनफॉर्मल लेटरची रचना समजून घेऊयात। पहा, इनफॉर्मल लेटरमध्ये फक्त 4च मुद्दे असतात। पत्र लिहिणाऱ्याचे नाव, पत्ता व दिनांक हा दोन्ही पत्रांमध्ये आहे। अभिवादन नमस्कार दोन्ही पत्रांमध्ये आहे। द बॉडी ऑफ द लेटर आणि उपयुक्त शेवट आणि लिहिणाऱ्याचे नाव, हे झाले इनफॉर्मल लेटरचे 4 मुद्दे। मित्रो, आता एक एक मुद्दा आपण पाहूया, परंतु तत्पूर्वी बॉडी लिहित असताना बॉडीचे देखील 3 भाग आहेत। बॉडीची सुरुवात, बॉडीचा मुख्य भाग आणि पत्राचा शेवटचा भाग। अशा प्रकारे बॉडी लिहिताना कमीत कमी हे 3 पॅरेग्राफ व्हायला पाहिजेत। चला आता प्रत्यक्ष प्रश्न वाचून इनफॉर्मल लेटर लिहूयात। मित्रो, इनफॉर्मल लेटर लिहायला सुरुवात करण्यापूर्वी आपण अगोदर फॉर्मल लेटर बरोबर समजून घ्या। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा। या व्हिडिओची लिंक वर आय बटनमध्ये, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या चॅनलवरील क्लास 10 रायटिंग स्किल्स नावाच्या प्लेलिस्टमध्ये देखील दिलेली आहे। चला तर मग आता प्रश्न वाचूयात। इमॅजिन दॅट यू आर रवी और रवीना पाटील फ्रॉम फ्लॅट नंबर 9 गोकुळधाम सोसायटी नाशिक। पहा, या ठिकाणी आपल्याला कल्पना करायची आहे आपण रवी किंवा रवीना पाटील आहोत। आपला ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 9 गोकुळधाम सोसायटी नाशिक।
नाऊ रीड द ॲडव्हर्टाइजमेंट गिवन हिअर अँड राईट अ लेटर टू युअर फ्रेंड इन्व्हायटिंग हर ऑर हिम टू पार्टिसिपेट in the no plastic campaign using the information given in the advertisement आणि you may add your own points. आता आपल्याला ही जाहिरात वाचायची आहे आणि या जाहिरातीमध्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला आपल्या मित्राला युअर फ्रेंड आपल्या मित्राला पत्र लिहायचं आहे. कशासाठी? इन्व्हायटिंग हिम हर टू पार्टिसिपेट म्हणजे भाग घेणे इन नो प्लॅस्टिक कॅम्पेन प्लॅस्टिक वापरू नका मोहीम. या मोहिमेमध्ये आपल्या मित्राने भाग घ्यावा म्हणून त्याला आपल्याला पत्र लिहायचं आहे आणि त्यासाठी या जाहिरातीमधील हे मुद्दे वापरायचे आहेत. पहा या ठिकाणी सुरुवातीला याचं हेडिंग दिले आहे से नो टू प्लॅस्टिक. ही जाहिरात दिलेली आहे रोटरी क्लब नाशिक यांनी नो प्लॅस्टिक कॅम्पेन अंतर्गत ही जाहिरात दिलेली आहे. 4 एप्रिल 2024ला नो प्लॅस्टिक कॅम्पेन साजरी करत आहे रोटरी क्लब नाशिक. आणि हे 4 मुद्दे दिलेले आहेत. प्लॅस्टिक टेक्स 100 years टू डिकम्पोज. प्लॅस्टिकला कुजण्यासाठी डिकम्पोज म्हणजे कुजणे 100 वर्ष लागतात. हा एक मुद्दा आहे. लक्षात ठेवा हे मुद्दे आपल्याला पत्रात वापरायचे आहेत. प्लॅस्टिक हार्म्स मरीन लाईफ. प्लॅस्टिक इजा पोहोचितं. कशाला? मरीन लाईफ म्हणजे जलजीवनाला प्लॅस्टिक इजा पोहोचितं. म्हणजे वॉटर पोल्युशन होतं आणि त्यामुळे मासे वगैरे जलचर प्राणी मृत्यू पावतात, त्यांना हानी पोहोचते. प्लॅस्टिक डिस्टर्ब्स इकोसिस्टीम. डिस्टर्ब्स म्हणजे विस्कळीत करणे. इकोसिस्टीम म्हणजे पर्यावरण समतोल. प्लॅस्टिकमुळे पर्यावरण समतोल विस्कळीत होतो. जसे पाणी प्रदूषित होते, दुर्गंधी, त्यामुळे होणारे आजार, त्यामुळे वनस्पती नष्ट होतात आणि प्लॅस्टिक कॉजेस फ्लड म्हणजे पूर. प्लॅस्टिकमुळे पूर देखील येतात, जसे नाल्या ब्लॉक होणे वगैरे गोष्टीमुळे प्लॅस्टिकमुळे पूर येतात. असे हे 4 मुद्दे आपल्याला पत्रामध्ये वापरायचे आहेत. चला आता आपण प्रत्यक्ष एका मुद्द्यानुसार पत्र लिहूयात. पहा या ठिकाणी पत्र लिहिणाऱ्याचे नाव, पत्ता व दिनांक आपल्याला घ्यायचा आहे. पहा सर्वप्रथम पत्र लिहिणाऱ्याचे नाव काय आहे? रवी किंवा रवीना पाटील. तर या ठिकाणी आपण रवी पाटील लिहूयात. फ्लॅट नंबर 9 या ठिकाणी फ्लॅट नंबर 9 लिहिलेला आहे आपण. गोकुळधाम सोसायटी त्यानंतर नाशिक असा ॲड्रेस आपण या ठिकाणी दिलेला वापरलेला आहे. आता लिहायचा आपल्याला दिनांक मार्च 1, 2024. आपल्या परीक्षेचा दिनांक आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. अशा प्रकारे मित्रो पत्र लिहिणाराचा पत्ता आणि दिनांक आपण कंप्लीट केलेला आहे. पहिला मुद्दा. आता राहिले 3 मुद्दे. आता पुढचा मुद्दा आहे अभिवादन. आहे की नाही? अभिवादन म्हणजे नमस्कार. मित्रो फॅमिलीमधील व्यक्तीला किंवा मित्रांना पत्र लिहित असताना आपण डिअर वापरतो. जसं डिअर फ्रेंड, डिअर रवी, डिअर फादर, डिअर ब्रदर, डिअर सिस्टर अशा प्रकारचं अभिवादन आपण करू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला मित्राला पत्र लिहायचं आहे म्हणून आपण डिअर विनोद असं अभिवादन किंवा नमस्कार घेतलेला आहे. आता पुढचा मुद्दा आपल्याला लिहायचा आहे द बॉडी ऑफ द लेटर म्हणजे पत्राचा मजकूर. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व गोष्टी आपल्याला लेफ्ट साईडने लिहायच्या आहेत. चला आता बॉडीला सुरुवात करूया. हॅव यू हर्ड अबाउट द न्यूज? रवी पाटील किंवा आपण आपल्या विनोद या मित्राला विचारत आहोत, तू बातमीविषयी ऐकलंस काय? काय बातमी आहे? रोटरी क्लब नाशिक इज सेलिब्रेटिंग द नो प्लॅस्टिक कॅम्पेन. रोटरी क्लब नाशिक साजरा करत आहे. सेलिब्रेटिंग म्हणजे साजरा करणे. नो प्लॅस्टिक कॅम्पेन प्लॅस्टिक वापरू नका मोहीम साजरी करत आहे. तू त्याविषयी ऐकलंस का? असं रवी आपल्या मित्राला विनोदला विचारतोय. आवर कॉलनी इज टेकिंग पार्ट इन द कॅम्पेन. या मोहिमेमध्ये आपली कॉलनी भाग घेत आहे. टेकिंग पार्ट म्हणजे भाग घेत आहे. आय वुड लाईक टू इन्व्हाइट यू फॉर टेकिंग पार्ट इन द. मी तुला इन्व्हाइट करतो म्हणजे निमंत्रित करतो. कशासाठी? यामध्ये भाग घेण्यासाठी. कशामध्ये भाग घेण्यासाठी? या कॅम्पेनमध्ये भाग घेण्यासाठी. डू यू नो प्लॅस्टिक टेक्स 100 years टू डिकम्पोज.
आता आपण जाहिरातमध्ये दिलेला पहिला मुद्दा वापरलेला आहे. तुला माहीत आहे का की प्लॅस्टिक डिकम्पोज म्हणजे कुजण्यासाठी 100 वर्ष घेतं. सो इट डिस्टर्ब्स इकोसिस्टीम आणि त्यामुळे प्लॅस्टिक इकोसिस्टीम म्हणजे पर्यावरण समतोल विस्कळीत करतं. दुसरा मुद्दा घेतलेला आहे आपण इथे. प्लॅस्टिक ऑल्सो पोल्यूट्स वॉटर अँड ॲज अ रिझल्ट इट हार्म्स मरीन लाईफ. तिसरा मुद्दा आहे प्लॅस्टिक पाणी प्रदूषित करतं. पोल्यूट्स वॉटर पाणी प्रदूषित करणे अँड ॲज अ रिझल्ट आणि त्याचा परिणाम म्हणून इट हार्म्स म्हणजे इजा पोहोचविणे. मरीन लाईफ म्हणजे जलजीवनाला प्लॅस्टिक इजा पोहोचितं. प्लॅस्टिक चोक्स ड्रेनेज पाईप्स रिझल्टिंग इन फ्लड्स. यासोबतच शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे फ्लड्स. प्लॅस्टिकमुळे काय होतं, ड्रेनेज म्हणजे सांडपाण्याचे पाईप प्लॅस्टिक ब्लॉक करतं. चोक्स म्हणजे ब्लॉक करणे, बंद करणे, त्यामुळे पूर येतो. आय थिंक इट विल बी द बेस्ट सर्व्हिस टू आवर सोसायटी इफ यू टूक पार्ट इन द नो प्लॅस्टिक कॅम्पेन. आणि आपलं मत व्यक्त केलेलं आहे. मला असं वाटतं की जर तू नो प्लॅस्टिक कॅम्पेनमध्ये भाग घेतलास तर ही एक चांगली सेवा होईल किंवा समाजसेवा होईल. ॲज अ रिझल्ट ऑफ आवर गुड वर्क वी कॅन लिव्ह अ पोल्युशन फ्री लाईफ. आणि आपल्या चांगल्या कामाचा परिणाम म्हणून रिझल्ट ऑफ गुड वर्क चांगल्या कामाचा परिणाम म्हणून वी कॅन लिव्ह अ पोल्युशन फ्री लाईफ. प्रदूषणमुक्त जीवन आपण जगू शकतो. मित्रो, अशा प्रकारे आपण बॉडी संपवलेली आहे. आता पत्राचा शेवटचा भाग आपण लिहित आहोत. लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग यू इन द कॅम्पेन. या कॅम्पेनमध्ये तुला भेटण्याची मी वाट पाहत आहे. लुकिंग फॉरवर्ड टू म्हणजे भेटण्याची उत्सुकतेने वाट पाहणे. तुला भेटण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे त्या कॅम्पेनमध्ये, असा आपण पत्राचा शेवट केलेला आहे. आता आपल्याला पत्राचा शेवट आणि सही लिहायची आहे. युअर लव्हिंग फ्रेंड असा आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. मित्रो, फॉर्मल लेटरमध्ये युअर्स फेथफुली असे लिहितात, तर इनफॉर्मल लेटरमध्ये युअर लव्हिंग आणि नातं किंवा फ्रेंड आपण लिहू शकतो. आणि रवी पाटील हे पत्र लिहिणाऱ्याचं नाव आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. अशा प्रकारे हे इनफॉर्मल लेटर आपण संपवलेलं आहे. मित्रो, आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ठरेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीसुद्धा दाबा. आणि वर्ग 10वीला येणारे रायटिंग स्किलवरील प्रश्न या 2 व्हिडिओजमध्ये सोडविलेले आहेत. हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.